हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? बरे आहात ना? मी पण मस्त आहे आणि मजेत आहे बरं का. पण आता एक व्हिडिओ आला माझ्यासमोर. दादाचा व्हिडिओ ना माझ्यासमोर येतोच. किती म्हणजे रेकमेंडेशनवरून काढलेला आहे मी तो व्हिडिओ, पण येतोच. मला ना दादाची व्हिडिओ बघून चक्कर येते, चक्कर. अरे बाबा, प्रेग्नेन्सीची चक्कर नाही बरं का. आता यूट्यूबमध्ये प्रेग्नेन्स पुष्कळ होत आहेत. हो, पुष्कळ बायका प्रेग्नेंट होत आहेत. त्यात खोट्या आहेत, काही खऱ्या आहेत, काही लुच्चे आहेत, काही लफंगे आहेत. हो, पण होत आहेत. काही काही तर भाऊ बहीण, बाबा काका मामा काहीतरी भाची काहीतरी लग्न केलेलं आहे आणि ते पण प्रेग्नेंट आहे. तर काय बोलायचं, उचल रे देवा. मला नाही, त्या लोकांनाच जे भावाभावाच्या बहिणी बहिणीच्या काय याच्यावर कलंक आहेत. तर जाऊन द्या, आपलं दादाशी बोलूया, दादाचा विषय घेऊया. दादाने आज एवढा मोठा झोप मारला ना, एवढा मोठा झोप मारला, एवढा मोठा झोप मी सांगू नाही शकत तुम्हाला. काय माहिती आहे का, दादा बाहेर जात होता आणि आल्या दोन मॅडम. आज दोन मॅडम नव्याच होत्या आणि त्यांना काकू बोलायचं नाही. त्यांना मावशी किंवा काहीतरी बोला, ताई बोला, दीदी बोला, पण अजिबात काकू बोलू नका बरं का. त्यांना जरा रागवतात काकू बोलल्या तर. हो ना, एवढे तरण्या आहेत. दादाच म्हणतो त्याची बायको 27 वर्षाची तरणी पोरगी आहे, मग त्या तशा नाही बोलणार का? इट्स नॉट फेअर. असं बोलू नका बरं का. काकू बिकू चालत नाही. आपल्या ह्यांना पण काकू बारामतीकर ज्या ताई आहेत ना, त्यांना पण काकू बोलायला ना अजिबात नाही आवडत. हां, त्यांनी बरोबर ओरडतात. काकू नाही बोलायचं. बारामतीकर मावशी, हां माझा व्हिडिओ बघितला असेल ना तर एक कमेंट कर बरं का. काकू बोलू का तुला? नको बाबा, त्या चिडतात. हां, तर ह्या स्टाफ मॅडमसुद्धा चिडतात. तर दादा काय झालं, जात होता कुठेतरी आणि तिथे आल्या त्या स्टाफ मॅडम. स्टाफ मॅडम आल्या. स्टाफ मॅडम आला आणि दादाचं बघा, दादाला कुठे काय बोलायचं काही समजत नाही. आल्या, बघा रामलक्ष्मीची जोडी आली. अरे रामचं जेंडर काय आहे? बॉय. लक्ष्मीचे जेंडर काय आहे? गर्ल. तुला जेंडर समजत नाही, मग तू काय पास झालाय? कुठल्या शाळेत पास झालाय? कुठल्या कॉलेजमध्ये पास झालाय? मला तर समजत नाही. एकदा तुझं ते डिग्रीचं जे सर्टिफिकेट काय आहे ते दाखव लोकांना. कारण रामलक्ष्मी नाही म्हणत. रामलक्ष्मी म्हणत नाही, सीता गीता म्हणतात. ठीक आहे ना. आणि राम सीता म्हणतात. ठीक आहे, राम आणि सीता म्हणतात. रामलक्ष्मी अजिबात म्हणत नाही. तू असं काय बोलत असशील, तू काय आहे, मला वाटतं तू काहीतरी कॉपी पेस्ट करून झालेला पोरगा आहे. नाही हो, ह्याला काय म्हणत होता, मी हे हाय, मी ते हाय, मी वेट करतो. अरे बाबा, ते बाजूला सोड. वेट तू जर कमी करायचं शिकला असता ना, तेवढा फुग्गा झाला नसता. असं तर फुगला नसता तू. म्हणजे फुग्गा म्हणजे तसं नाही हो, दष्टपुष्ट तसं झालं नसतं. बरोबर आहे की नाही माहिती ना. तर त्याला बोलतात सीता गीता. हो, सीता गीता बोलतात. पण हा बोलतो रामलक्ष्मी. अय्यो, ए हे परमानंद, ये का हुआ? आता आज तर तुझ्या स्वप्नामध्ये सीता मैया येणारच आणि बोलणार, अरे बाबा रामलक्ष्मी कुठून आली? आणि ती फोन करेल माझ्या प्रकारे, कोण आहे ही लक्ष्मी? विचारणार रामला. असंच असतं ना हो. नवऱ्या बायकोच्या मोबाईलमध्ये जर एखाद्या बोईचा फोन आला तर बायको विचारते ना, ये कौन है, ये कौन है, ये कहाँ की है? तसं आहे ना. आता इथे देव आणि देवंताचा अपमान मी केलेला नाही आहे, नाहीतर काही बोलते तू देवांचा अपमान केला. एका मुलाचं पण नाव असू शकतो, बाईचं पण नाव असू शकतं, मुलीचं पण नाव असू शकतं. बरोबर आहे की नाही. आता एक सबस्क्रायबर आहे. त्यांनी चिकटगुंड्याला ना काय केलं आहे माहिती आहे का? त्यांनी सांगितलं आहे की तू जेव्हा घावणे देतो ना, ते घावणे केळीच्या पानावर ठेवून तू काय कर, प्लेटीमध्ये दे. अरे मावशी, तुम्ही कोणाला सांगत आहात? चिकटगुंड्याला सांगत आहात का? मी असती ना तर मी दिलं असतं. मी विचार केला असता की ते केळीचं पान नंतर आपण गाईला देऊ शकतो किंवा फेकू शकतो किंवा झाडाला मुळाला घालू शकतो. पण चिकटगुंड्याला तुम्ही सांगता, ते पुसून परत तो रियूज करेल. चिकटगुंड्या आहे तो, चिकटगुंड्या. त्याला असं तुम्ही सांगत जाऊ नका की तू केळीच्या पानावर काय म्हणतात ते घावणे दे. नो वे, तो तसं काही करणारा माणूस नाही. घरात दुर्घटना झाली पण नाही, पण किती दिवस दुःख ठेवायचं आता. आता हीच आहे मावशी. ही कोण आहे मावशी? मावशी कोण आहे ही? मावशी कोण आहे? घरात एवढी दुर्घटना झालेली आहे,
या मावशीच्या. आणि ही मावशी परत चालली आहे रील करायला. कोण आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर चला, ओ माय गॉड, आता काय बोलायचं, काय मी करू. आता घरामध्ये बसून बसून बोर व्हायला लागलाय हो मैत्रिणीनो. व्हिडिओ पण नाही केलं, डॉलर छापायचे आहेत ना, तर काय करू काय करू. वडिलांचं डेट झालेलं आहे, वाईट वाटतं मनाला. तर चला व्हिडिओ करूया. नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. जे देवाचं नाव स्मरण करा, तुम्हाला पॉझिटिव्हिटी भेटेल. देव आहे म्हणून आम्ही आहोत. मी राधेमा, मी राधेमा, मी राधेमा, मी राधेमा आहे. हां, समजलंच असेल तुम्हाला कोणाविषयी बोलते. तर मी राधेमावर बोलत आहे. ही मराठी यूट्यूबर आहे. अमेझिंग काहीतरी आहे बघा तो. तर होस्ट ऑफवर आपल्या मॅडमने जाऊन गुणगान केलं होतं आपल्या वडिलांचं. माझे वडील असे, माझे वडील तसे, आम्ही घाबरायचो, असं तसं सगळं म्हणायचे. ठीक आहे ना या ताई. पण जेव्हा वडिलांचं निधन झालं तर आपल्या ह्या काय करायचं, मेकअप क्वीन. ठीक आहे ना, नवी दुसरं नाव बरं का. पहिलं नाव मगाशी सांगितलं, हे दुसरं नाव मेकअप क्वीनचा. मेकअप काय एक व्हिडिओ आला त्यामध्ये ते बोली वडिलांचं स्वर्गवास झालेलं आहे, असं तसं. चला झाला, पुष्कळ दिवसानंतर आला. त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ पाहिला. ओ माय गॉड, नाही व्हिडिओ नाही, एक शॉर्ट व्हिडिओ पाहिला. शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये मॅडम काय म्हणतात की त्यांनी पुष्कळ मेकअप म्हणजे लावलं होतं. हे मेकअप लावायचं, ते मेकअप लावायचं, असं करायचं तसं करायचं आणि मेकअप फिक्सर लावायचं. हा मेकअप फिक्सर लावल्यानंतर जाऊन उभे राहिला मॅडम शॉवरच्या खाली. अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये पण मी त्यांना सांगितलं होतं की असं शॉवरच्या खाली जाऊन उभं नाही राहायचं, चांगलं नाही आहे. चांगल्या घरच्या बायका असं करून व्हिडिओ टाकत नाही. मग ह्या मॅडम काय म्हणतात की मला माझ्या नवऱ्याकडून सपोर्ट आहे, तर मला जे बोलतात त्याच्यासाठी आम्ही म्हणजे ते जे आम्ही जे सांगतो ते ओके ते म्हणतात आणि ते करतात. ठीक आहे. तर ह्या मॅडमने काय केलं, ह्या मॅडमने मेकअप केला आणि जाऊन ते मेकअप फिक्सर लावला आणि जाऊन उभ्या राहिल्या शॉवरच्या खाली. ठीक आहे, शॉवरच्या खाली उभं राहिला, असं तोंड देऊन पाण्याने तोंड भिजवलं. आता ट्रेंडच चालू आहे की जाऊन मेकअप करायचा आणि जाऊन ह्या शॉवरच्या खाली उभं राहायचं आणि दाखवायचा आमचा मेकअप काय मस्त आहे, आमचा मेकअप मस्त आहे. आणि तुम्ही ह्या लिंकला दाबा, या लिंकला हात लावा, याला काही पण करा. तुम्ही इथून बघून जर इथून जाऊन म्हणजे इथे ऑर्डर न देता तिथे पण तुम्ही डायरेक्ट गेला तर ते पैसे ह्या लोकांनाच भेटणार आहे. कारण ते लोक ट्रॅकिंग करत असतात कंपनीवाले यूट्यूबमध्ये. ठीक आहे. तर मॅडम जायतात असं शॉवरच्या खाली जातात आणि तोंड धुतात आणि म्हणतात बघा माझा मेकअप नाही गेला. आणि त्याच्यामध्ये म्हणतात बघा शॉवरमध्ये नाही गेला, सुनामी आली ना तरी पण नाही जाणार. ओ मॅडम, तुम्ही सायन्समधून शिकून आलाय ना? नाही, तुम्हाला 40मध्ये 38 मार्क भेटले होते ना खाली रिव्हिजन करून. ओ मॅडम जरा ऐका हो, मी काय म्हणते. सुनामी म्हणजे काय हो? जोरदार पाऊस नाही, सुनामी म्हणजे वेगळं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये ना तुम्ही उभं राहणार नाही, तुमच्या मेकअपच्या बाटल्या आहेत ना कुठे उडून जातील. तुम्ही पण कुठे उडून जाणार ते समजणार नाही. तुम्ही जिथे राहतात ते पण कुठे असेल कळणार नाही. तुमच्या जवळ काय कोण आहे ते पण कुठे गेलं नाही समजणार. सुनामी तो प्रकार आहे. ठीक आहे ना. आणि सुनामी येताना असं मेकअप घालून बसत नाही. तर सिरियलमध्ये आहेत ना बायका, ते असे झुकताना मेकअप करतात आणि सकाळी दाखवतात, तर ते ॲक्टिंग असतं. हे तुमचं काय जे पॉईंट दिलेला आहे ना तो चुकीचा आहे. तुमचं तो काय तो शॉर्ट आहे ना तो काढून टाका. म्हणतात की सुनामी आली तरी मेकअप तसंच राहील. अरे बाबा, सुनामी म्हणजे पाऊस, जोरदार पाऊस येऊन फ्लड येऊन जोरदार म्हणजे हे येतं, त्याच्यामध्ये झाडं उतरून जातात. झाडाची मुळं झाडाला सपोर्ट करतात, ती पण सपोर्ट नाही करत. आणि तुम्ही बोलतात की तुम्हाला तो सपोर्ट करणार आहे का तो काय मेकअप फिक्सर? तुम्हालाच कुठे घेऊन जाईल ते समजणार नाही. बापरे, मला जेव्हा ऐकलं ना असं तर माझं डोकंच गरगरलं. म्हणजे सायन्स शिकलेली मॅडमच असं विचित्र काय बोलत असेल तर कसं ऐकून घ्यायचं ना. शिशी काय बोलायचं. आता राधेमा झालं, मेकअप क्वीन झालं, त्याच्यानंतर आता इन्व्हेस्टमेंट आपण कुठे करायचं, कसं करायचं, ज्वेलरीमध्ये हे सगळं आपलं सांगत आहे. अरे मावशी, हे सगळं आहे ना फेसबुकवर एक बाईने टाकायची, बघा माझ्या नवऱ्याने सोन्याचा हार घेतला आणि असं अपलोड करायची.
एक दिवस तिचे गावमधले कोण म्हणजे असं कोणतरी चोर जी भाषा जी बोलायची भाषा हे सगळं लर्न करून तिच्या घरी आले आणि रात्री 12 वाजता टाकाटक केलं तिला आणि ते त्यांच्या गावच्या लोकांच्या भाषेमध्ये बोलून तिला गावच्या लोकांनी बोलवतात ना तसं बोलवलं आणि असं धावून ते लोक घरात आले आणि म्हणलं की मावशी मला पाणी द्या आणून आणि तिने पाणी आणताना त्यांनी गन दाखवली त्या लोकांना माहिती आहे का म्हणजे त्या चोरांनी तिला गन दाखवली आणि म्हटलं तुझं सगळं सोनं आण त्याच्यात तिने एक सोन्याचं ते नेकलेस आणलं नाही तर तो चोर बोलतो मावशी ते परवाशी या तारखेला तो तर आणि हात टाकला होता ना तो कुठे आहे तो पण हाण हाण असं बोलला तो आण नाही हाण असं बोला ठीक आहे ना तर ती जाऊन घेऊन आली तर भावानं बहिणीनो जर तुम्ही यूट्यूबर असाल मोठे प्रसिद्ध यूट्यूबर असाल ना तरी चूक तुम्ही करू नका आणि ही चूक करण्याचा तुम्हाला भाग पडत आहे असे मोठे यूट्यूबर जी चुकीचं करून दाखवतात की हे सोनं केलं काय गरज आहे आता तू एक बाई येईल बोलेल की तू मला तू तिच्यावर जळते जळायचा प्रश्न आहे हो हे चुकीचं दाखवत आहेत ना फेसबुकवर हे झालेलं आहे त्याच्यासाठी मी म्हणते की तुम्ही दागिने म्हणता तुम्ही बँकेमध्ये ठेवला पण तो चोर बोलेल नाही तू ठेवले घरामध्ये मग तुम्हाला प्रूफ करून दाखवू काय मग त्यांनी तुमच्यावर काय केलं तुमच्या घरी तुमचा नवरा नसेल बाहेर गेला असेल पोरबाळ त्यांनी उद्या पोरबाळांना काय केलं तर हेच यूट्यूब तुम्हाला पुष्कळ महाग पडणार आहे एक दिवस कारण तुम्ही प्रत्येक कधी जे गोल्ड करतात ते दाखवतात आता परत मी सांगते की मला ना कोणावर म्हणजे जाळ नाही आहे कोणावर ईर्ष्या नाही आहे काही यूट्यूबर आहेत बंकस यूट्यूबर ते लोक म्हणतात काय म्हणतात किंवा यूट्यूब काही सबस्क्रायबर म्हणतात की त्यांचं ना पॉझिटिव्हिटी बघून आहे ना निगेटिव्हिटी करते बसा मग मला काय उद्या असं काय झालं बोंबलत बसा आणि दाखवा परत नवे केलेलं डायमंडचे रिंग नवे केलेलं डायमंडचं नेकलेस दाखवा मग समजेल तुम्हाला तिसरं नाव समजलं ना तुम्हाला इन्व्हेस्टमेंट क्वीन आता मॅडम टेक क्वीन पण झालेलं आहे म्हणजे लोकांना सांगते की असं करायचं तसं करायचं हे कसं करायचं म्हणजे दाखवत असतं मी पण 1-2 व्हिडिओ बघितले सेविंग क्वीन इन्व्हेस्टमेंट क्वीन म्हणजे सेविंगच केली सेविंग क्वीन म्हणजे आता सेविंग एक घर घेतलं असेल आता बघा मागे दाखवलं मॅडमने कुठेतरी घर घेतलं का दाखवायची गरज होती परत लोक तू जळतोयस अहो मी जळत नाही हो मी जे सांगते ना चांगल्यासाठी सांगते तेवढं सगळं तुम्ही प्रॉपर्टी दाखवताय तर यूट्यूबमधून जे अकाउंट पैसे कट होतात ना तेवढं पुरत नाही तुम्हाला वेगळं GST पे करावं लागतं ते करता का तुम्ही टॅक्स पे करता का ते तुमच्यावर अडचणी येऊ शकतात आता मॅडम म्हणजे त्याच्यात हुशार आहे बरं का ते घर मॅडमने घेतलं पण नाव केलं आहे जीजीवर आता कोणतरी बोलतो की तिला ना दुसऱ्यांच्या नवरे बघून पाणी होतं पाणी ओ माय गॉड पाणी हो गई असं बोलतात नाही तसं काय नाही आहे बोलण्याची स्टाईल असते ते सांगितलं एक जोक असतो तो केला तसं असतं बाकीचे सगळे जे आहेत माझे भाऊ बहीण तेच आहेत तर चला ओ दादा तसं काही विचार करू नका बरं का तुमच्या बायकोला तुम्ही आवडतात तुम्हाला तुमची बायको मला माझा नवरा बस मग बोलतील लोक तिला दुसऱ्यांच्या नवऱ्या बघून पाणी होतं थांबनेल काय म्हणतात हे पण बोलली ना तरी आगला जाऊ आता पोस्ट टॉपर आता दुसरं काय ह्याच्याबरोबर अजून एक नाव मी जोडलेलं आहे सिम्पथी क्वीन येस सिम्पथी क्वीन म्हणजे काय सिम्पथी म्हणजे काय माहिती ना असं झालं तसं झालं असं झालं काय काय मी का करू असं तुम्हाला माहितीच आहे काही दिवसा अगोदर आपल्या ताईंचे वडील एक्सपायर झालेले होते पण ह्यांनी जो होस्ट टॉकवर जी वडिलांची इज्जत काढली होती ना तीच बस होती पण आता वडिलांवर प्रेम येते एवढं प्रेम येते की ती सुनामी कुठे जाईल मला समजत नाही अश्रूचं सुनामी येईल अहो हे चॅनल आहे ना ते मंद भक्त आहे ना त्यांच्यामुळे चालत आहे ठीक आहे ना व्लॉगिंग क्वीन आणि प्रमोशन क्वीन आता हे नावसुद्धा ऐकून घ्या मॅडमचं नाव नवीन नाव आहे व्लॉगिंग क्वीन आणि प्रमोशन क्वीन
जाऊन द्या, कमवते ना, कमवू द्या. एक बाई पुढे जाते, पुढे जाऊन द्या. पण हे असे फालतूगिरीचे काम करून नाही आवडत. हो, नाही आवडत. बरोबर की ना मैत्रिणींनो. मग काय करायचं, मग मोठे मोठे ॲस्ट्रॉलॉजर असतील त्यांच्याकडे जायचं. त्यांच्याकडे हो माय गॉड, तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो, काही बायका आहेत ना, ते तर रेकीचा एवढा चुकीचा वापर करत आहे ना. तर मी सांगते, रेकीचा चुकीचा वापर केला तर ते तुमच्यावरच उलटणार आहे. ठीक आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा चुकीचा वापर करू नका. रेकी करत असाल तर रेकी करा, पण रेकीचा चुकीचा वापर केला तर ते तुमच्यावरच परतणार आहे. हे 101%. हा पॉईंट मी विसरली बाबा. काही लोक असं करत आहेत, मी ऐकलं आहे, माझ्या कानावर पडले की रेकीचा चुकीचा उपयोग करत आहे. जसं काहीतरी करतात, मी तो विषय नाही घेणार, पण रेकीचा चुकीचा उपयोग करणार. पहिला थोडा दिवस मजा येईल तुम्हाला, पहिला थोडे दिवस मजा येईल, पण त्याच्यानंतर ही मजा ना तुम्हाला सजा लागणार आहे. कारण ते पण एक टाईपचं ब्लॅक मॅजिकच आहे आणि त्याच्यापासून दूर राहा मैत्रिणींनो. तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, निगेटिव्हिटी अजिबात ठेवू नका. तुम्ही बोला, तू काय बोलते, तू पॉझिटिव्हिटी आहे का तुझ्यामध्ये? तर निगेटिव्ह नाही, मी निगेटिव्हिटी सांगितलीच नाही, मी पॉझिटिव्हिटी सांगली आहे. आणि तुम्ही बोला, काय तुला मराठी बोलता येत नाही? नाही हो, येत नाही हो, मी बँगलोरला राहते ना, त्याच्यामुळे तिथे सगळं कन्नडामध्येच बोलावं लागतं. त्याच्यामुळे भाषा कन्नड असते. मराठी मीडियममध्ये शिकली आहे मी बरं का, पण एवढ्या वर्षाचा गॅप झाला आहे, मराठी बोलत नाही, फक्त तुमच्याशी मराठी बोलत असते यूट्यूबमध्ये. त्याच्यामुळे समजून घ्या मला, कारण माझं एवढं काही म्हणजे एकदम प्युअर मराठी नाही आहे. आम्ही बोलतो आमची कोकणी भाषेमध्ये. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हो, तुमच्या घरात तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा तुम्ही काय दागिने आणले असतील तर अजिबात तुम्ही यूट्यूबमध्ये दाखवू नका किंवा कुठल्याही पब्लिक प्लॅटफॉर्मवर दाखवू नका, जेणेकरून तुमच्या जीवाला धोका होईल. याचं उदाहरण तर मी मगाशीच दिलेलं आहे. तर चला, राधेमा की जय, ब्लॉगिंग क्वीन की जय, प्रमोशन क्वीन की जय, आणि कोण बाबा, मेकअप क्वीन की जय, आणि कोण, आणि काहीतरी नाव आहे, कमेंटमध्ये सांगा मी काय काय नावं घेतली आहे आणि नक्की मला सांगा. ठीक आहे ना, बाय बाय.